नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात, अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. तर आपल्या टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जॉईन करून ठेवा. बाकी दोन चॅनलची लिंक टेलिग्राम आणि इंस्टाग्रामची डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आज दिनांक 27 मार्च. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. दररोज सकाळी 6 वाजता आपण चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, जनता दल युनायटेड पक्षाच्या अध्यक्षपदी पुन्हा बिनविरोध कोणाची निवड झाली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, नितीश कुमार. बघा, जनता दल युनायटेड म्हणजे जेडीयूच्या अध्यक्षपदी नितीश कुमार यांची बिनविरोध निवड. पक्षाचं नाव आहे संयुक्त जनता दल किंवा जनता दल युनायटेड इंग्रजीमध्ये. निवडणूक 24 मार्च 2026 ला झाली. अध्यक्ष नितीश कुमार. याच्या अगोदर सुद्धा नितीश कुमार होते. 2023 ला लल्लन सिंग यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. जनता दल युनायटेड म्हणजे जेडीयू स्थापना झालेली आहे 30 ऑक्टोबर 2003 ला. मुख्यालय होतं नवी दिल्ली. राज्यसभेच्या जागा आहेत 4, लोकसभेच्या जागा आहेत 12. संस्थापक अध्यक्ष होते शरद यादव, जॉर्ज फर्नांडिस आणि नितीश कुमार. म्हणजे या तिघांनी मिळून संस्था हे स्थापन केलं होतं. नंतर हे त्यावेळेचे अध्यक्ष होते. 30 ऑक्टोबर 2003 ला शरद यादव यांच्या जनता दल गटाचे समता पार्टीचे आणि लोकशक्ती पार्टीचे विलिनीकरण होऊन जनता दल युनायटेडची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 2, ट्रान्सजेंडर पर्सन प्रोटेक्शन ऑफ राईट्स अमेंडमेंट बिल 2026 कधी मंजूर झाले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, 24 मार्च 2026. बघा, ट्रान्सजेंडर व्यक्ती यांच्या हक्कांचे संरक्षण सुधारणा विधेयक 2026 दिनांक 24 मार्चला मंजूर झालं. लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर. तर ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्कांचे संरक्षण कायदा 2019 मध्ये मोठे बदल केले. ठीक आहे, ऑलरेडी 2019 चा हा कायदा होता, त्यात बदल करून 2026 विधेयक मांडलं. विधेयक मांडल्यानंतर त्याला मंजुरी मिळाल्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर होतं. ठीक आहे, तर विधेयक आणि कायद्यामध्ये हे लक्षात घ्या. जुन्या कायद्यात काय बदल केले? तर डॉक्टरांच्या मंडळाकडून तपासणी करावी लागेल, अगोदर स्वतः सांगायचे. कागदपत्रे आधी वैद्यकीय मंडळ, मग जिल्हाधिकारी, अगोदर थेट जिल्हाधिकारी. फक्त हिजरा, किन्नर, इंटर, बाकी सर्व वगळणे, इंटरसेक्स. ठीक आहे. शिक्षा 10 वर्षे ते जन्मठेप, अगोदर 6 महिने ते 2 वर्ष. ठीक आहे, तर या घटकांमध्ये बदल केलेले आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 3, भारतात इच्छा मरणाला मंजुरी मिळालेली व्यक्ती कोण होती? ठीक आहे, नुकतंच या व्यक्तीचं निधन झालंय. ऑप्शन बी, हरीश राणा. बघा, भारतात पहिली इच्छा मरण मंजुरी दिलेल्या हरीश राणा यांचं निधन झालेलं आहे. यांची स्थिती होती 13 वर्षापासून कोमामध्ये. निर्णय घेतला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने पॅशिव्ह इथनॅसिया मंजूर केली. दिनांक 11 मार्च 2026 ला निर्णय झाला. न्यायाधीश होते जस्टिस जे बी पारडीवाला आणि जस्टिस के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. आणि 24 मार्च रोजी दिल्लीतील एम्स येथे त्यांनी हरीश राणाने अखेरचा श्वास घेतला. हरीशच्या कुटुंबाने सर्वप्रथम 3 एप्रिल 2024 रोजी दिल्ली उच्च न्यायालयात इच्छा मरणासाठी परवानगी मागणारी याचिका दाखल केली होती. ठीक आहे, चला पुढे. प्रश्न क्रमांक 4, भारतीय क्रीडा अर्थव्यवस्थेने किती कोटी डॉलरचा टप्पा ओलांडला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, 200 कोटी. बघा, भारतीय क्रीडा क्षेत्र अर्थव्यवस्थेने 200 कोटी डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. प्रथमच हा टप्पा त्यांनी ओलांडलेला आहे किंवा या क्षेत्राने ओलांडलेला आहे. 2025 मध्ये पहिल्यांदा 2 अब्ज म्हणजेच अंदाजे
18,864 कोटीचा टप्पा ओलांडला. WPP मीडियाच्या 13व्या वार्षिक अहवाल 2024च्या तुलनेत 13.4% वाढ. 2024 मध्ये 16,633 कोटी म्हणजे 4 वर्षात दुप्पट वाढ झाली. तर एकट्या क्रिकेटचा वाटा 89% आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता क्रिकेटसाठी किती लोक वेडे आहेत. 16,704 कोटी एवढं याचं बजेट आहे क्रिकेटचं. पुढचा प्रश्न क्रमांक 5. T20I क्रिकेटमध्ये शतक करणारी सर्वात तरुण महिला खेळाडू कोण ठरली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, फॅनी उटागुम. थोडस अवघड नाव आहे, उटागुशिमा निंदे. बघा, रवांडा या देशाची 15 वर्षीय फलंदाज फनी उटागुशिमा निंदे आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये शतक झळकणारी सर्वात तरुण महिला खेळाडू ठरली आहे. ठीक आहे, काय वय आहे तिचं? 15 वर्ष. प्रश्न क्रमांक 6. 49वी युनिक्स सनराइज ज्युनियर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप अंडर 19 2026 कुठे आयोजित केली जाणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सिक्कीम, ऑप्शन सी. बघा, 49वी युनिक्स सनराइज ज्युनियर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप अंडर 19 2026 सिक्कीम राज्यात आयोजित केली जाणार आहे. प्रश्न क्रमांक 7. प्रकृती 2026 परिषद उद्घाटन कोणी केले? तर हे केलं ऑप्शन बी, मनोहरलाल यांनी. बघा, नवी दिल्ली शहरात कार्बन मार्केट्सवरील आंतरराष्ट्रीय परिषद प्रकृती 2026 चे उद्घाटन केंद्रीय ऊर्जा आणि गृहनिर्माण व नगरविकास मंत्री मनोहरलाल यांच्या हस्ते करण्यात आले. प्रश्न क्रमांक 8. 2026 चा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, अभय फिरोदिया. बघा, कोण आहेत अभय फिरोदिया? तर हे आहेत उद्योजक, फोर्स मोटर्स चे अध्यक्ष आहेत आणि ज्येष्ठ उद्योगपती आहेत अभय फिरोदिया. यांना वाहन उद्योग क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी 2026 चा प्रतिष्ठित पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 9. बघा, पुण्यभूषण पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष कोण आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर रघुनाथ माशेलकर. प्रश्न क्रमांक 10. सेबीच्या पूर्णवेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, के.व्ही. रमणा मूर्ती. ठीक आहे, आता सेबी म्हणजे काय ते एकदा बघूया. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ठीक आहे, तर ही भारतातील शेअर बाजार नियंत्रित करणारी सर्वात महत्वाची सरकारी संस्था आहे. सेबी काय करते? गुंतवणूकदाराचे पैसे सुरक्षित ठेवते, फसवणूक स्कॅम थांबवते, कंपन्यांना नियम पाळायला भाग पाडते आणि शेअर मार्केट व्यवस्थित चालू ठेवते. हे सेबीचे कार्य आहे. साध्या भाषेत सांगायचं तर सेबी हा शेअर मार्केटचं पोलिस आहे. ठीक आहे, आता के.व्ही. रमणा मूर्ती कोण आहेत ते बघा. कोम्पेला व्यंकटा रमणा मूर्ती असं त्यांचं नाव आहे. भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी आहे. फायनान्स आणि अकाउंट्स मध्ये त्यांचा मोठा अनुभव आहे आणि पूर्वी इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिसेस IDAS मध्ये त्यांनी काम केलेलं आहे. तर त्यांचा कार्यकाळ आता इथे 3 वर्षाचा असेल. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 11. समान नागरी संहिता युनियन सिव्हिल कोड विधेयक नुकतेच कोणत्या राज्याने मंजूर केले आहे? आणि हे केलेलं आहे ऑप्शन बी, गुजरात. ठीक आहे, बघा, 25 मार्च 2026 गुजरात राज्य सरकारने समान नागरी संहिता विधेयक मंजूर केले आहे. गुजरात विधानसभेत UCC विधेयक म्हणजेच युनियन सिव्हिल कोड
विधेयक मंजूर करण्यात आलं. यावर 7 तासांपेक्षा जास्त चर्चा झाली. हे विधेयक सर्व धर्मांसाठी एक समान कायदा लागू करण्यासाठी आहे. महत्वाची गोष्ट, उत्तराखंड हे UCC लागू करणारे पहिले राज्य होते, तर गुजरात हे दुसरे राज्य ठरले. प्रश्न क्रमांक 12. इंडोर चॅम्पियनशिप मध्ये पोल व्हॉल्ट मध्ये 4.22 मीटर उडी मारून सुवर्ण पदक कुणी जिंकले? तर हे जिंकले ऑप्शन बी, बर्निका एल्गोवन हिने. बघा, भारतीय खेळाडू आहे बर्निका एल्गोवन. हिने इंडोर चॅम्पियनशिप मध्ये पोल व्हॉल्ट मध्ये 4.22 मीटर उडी मारून सुवर्ण पदक जिंकले आणि हा विक्रम प्रस्थापित केला. आणि कुणाचा विक्रम मोडला? तर यापूर्वी विक्रम होता 4.21 मीटरचा. विक्रम रोझी मीना पॉलराज यांच्या नावावर. ठीक आहे, तर हा विक्रम हिनं बर्निका एल्गोवन भारतीय खेळाडूनं मोडलेला आहे आणि नवीन विक्रम रचून सुवर्ण पदक जिंकले. प्रश्न क्रमांक 13. इस्रोला आकाश 300 3D प्रिंटर कोणी सुपूर्द केला? तर हा केलेला आहे स्पेस टाइम 4D या कंपनीने. ऑप्शन सी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे. बघा, केरळ येथील स्टार्टअप कंपनी स्पेस टाइम 4D या कंपनीने इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटरला आकाश 300 3D प्रिंटर सुपूर्द केला. हा उच्च तापमानावर चालणारा प्रिंटर गुंतागुंतीचे घटक तयार करण्यासाठी सक्षम आहे. ठीक आहे, चलो प्रश्न क्रमांक 14. बघा, जागतिक वायू गुणवत्ता अहवालानुसार भारताचा प्रदूषणाच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो? खूप महत्वाचा प्रश्न आहे. त्याला IMP किंवा स्टार कोट करून ठेवा. तर हा या प्रश्नाचं उत्तर आहे 6वा. जागतिक वायू गुणवत्ता अहवालानुसार भारताचा प्रदूषणाच्या बाबतीत 6वा क्रमांक लागतो. बघा, जागतिक वायू गुणवत्ता अहवालानुसार 143 देशांपैकी केवळ 13 देशांनी PM 2.5 साठी WHO च्या सुरक्षा मानकांची पूर्तता केली आहे. तर 130 देश म्हणजेच 91% अयशस्वी ठरलेलं आहे. खूप गंभीर बाब आहे. तर 2025 मध्ये जगातील केवळ 14% शहरे सुरक्षित पातळीवर असतील, तर 2024 मध्ये हे प्रमाण 17% होते. बघा, जगातील 6 सर्वाधिक प्रदूषित देशांची रँक. 1 नंबरला आहे आपला प्रिय पाकिस्तान, 2 बांगलादेश, 3 ताजिकिस्तान. ठीक आहे, 4 चाड नावाचा देश आहे, 5 कांगो आणि 6व्या नंबरला आहे भारत. ठीक आहे, आणि आपण इथंच नाही तर आपला अजून एक बघा, नवी दिल्ली ही जगातील सर्वात प्रदूषित राजधानी आहे. ठीक आहे, खूप आपल्यासाठी म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. मध्य दक्षिण आशिया हे जगातील सर्वाधिक प्रदूषित प्रदेश आहे. ठीक आहे, हे सुद्धा मानाचा तुरा लावते. तर सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 17 शहरे येथे आहेत. कुठे? मध्य दक्षिण आशियामध्ये. तर PM 2.5 म्हणजे काय हे एकदा आपण बघू. तर हे आहेत धुळीचे कण जे श्वासावाटे आत घेतले जातात आणि फुफ्फुसांमार्फत रक्तप्रवाहात प्रवेश करतात. त्यामुळे हृदयविकार म्हणजेच हार्ट अटॅक आणि कर्करोग म्हणजेच कॅन्सर सारखे आजार होतात. त्यामुळं आपण प्रदूषणानं मरतोय हे लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 15. 2019 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित गायक कोण होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, भूपेन हजारिका. तर हे होते आजचे प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा. दररोज चालू घडामोडीसाठी बघत राहा चालू घडामोडीवाला. आपण दररोज सकाळी 6 वाजता व्हिडिओ घेऊन येत असतो. आज थोडासा उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व. उद्या भेटूया सकाळी 6 वाजता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मोफत PDF आणि क्विज साठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. इंस्टाग्राम चॅनल वर आपल्याला रील स्वरूपात PDF बघायला मिळते. थँक्यू सो मच.